स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती चैत्र नवरात्री येते. चैत्र नवरात्री सुरू कधीपासून होते तर गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत, म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरू होते पाडव्याला, तेव्हापासूनच आपली चैत्र नवरात्री सुरू होते. चैत्र नवरात्री साजरी का करायची? जशी आपण शारदीय नवरात्री साजरी करतो तसं चैत्र नवरात्री साजरी करायची असते. वर्षामध्ये 4 नवरात्री असतात, 2 गुप्त असतात तर 2 मोठे असतात. शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवीची उपासना केली तर आपल्या घरातली सांसारिक पीडा म्हणजे सांसारिक ज्या पण पीडा त्या दूर होतात, घरात सुख शांती समृद्धी लागते. तर चैत्र नवरात्री तुम्ही साजरी केली तर काय होतं, तुमचं मानसिक असेल किंवा शारीरिक हे कष्ट दूर होतात, सोबत तुमचं आध्यात्मिकमध्ये तुमची वाढ होत जाते, म्हणजे तुम्ही त्यावेळी आध्यात्मिकेमध्ये स्ट्रॉंग होत जाता. त्यामुळे ही चैत्र नवरात्री साजरी करायची असते. काही जणांचे उपवास असतात 9 दिवसाचे, ते उपवासही तुम्ही धरू शकता. काही जण फक्त अखंड दिवाळी लावतात. जर तुम्ही उपवास धरत असाल तर उपवास नक्की करा. अखंड दिवा फक्त नक्की लावा, म्हणजे काही नाही जमलं तर अखंड दिवा नक्की लावा. अखंड दिवा कसा लावतो, जे आपण शारदीय नवरात्रीमध्ये लावतो तसंच अखंड दिवा आपल्याला लावायचा. एक छोटी डिश घ्यायची, त्यात तांदूळ टाकायचे, हळदी कुंकू व्हायचे, त्याची आपली पंटी मोठी ठेवायची, मोठी थोडीशी वाट ठेवा. विजली तरी असं म्हणजे शक्यतो विजणार नाही याची काळजी घ्या. आणि विजली तरी घाबरू नका, अपशकून वगैरे म्हणून मनात डाऊट आणू नका, कारण हवा वगैरे सुटते कधी विजते, पण मनात डाऊट आणू नका. त्यामुळे अखंड दिवा लावा. सोबत तुम्ही कलश स्थापना करा. आता कलश स्थापना कशी करायची? तांब्याचा गडू घ्यायचा आहे, त्यांना हळदी कुंकाची 8 रेषा ओढायच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी सोबत 1.25 रुपया सुपारी टाकायची. तुम्ही नागिनीची पानं ठेवा किंवा आंब्याचा दगडा ठेवला तरी चालेल. 7, 5 किती पानं ठेवली तरी चालेल. त्याच्यात तुम्हाला नारळ ठेवायचा आहे, नारळाला हळदी कुंकू व्हायचं आहे, आणि त्याच्यात तुम्हाला बेणी किंवा गजरा तुम्ही व्हायला तरी खूप, म्हणजे अर्पण केलं तरी खूप छान राहील. आणि ही त्याची स्थापना तुम्ही 9 दिवस ठेवायची, म्हणजे पाडव्याला स्थापना करायची, ते तुम्ही चैत्र नवरात्रीपर्यंत राहून द्यायचं. दशमीला तुम्ही ते हलवायचे, तो मग तुम्ही हलवायचे नाही, म्हणजे 7 तारखेला तुम्ही ते हलवू शकता. हे लक्षात ठेवा. हे तसंच ठेवायचे. हे तुम्ही केलं तर ह्याच्यामुळे आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा सूक्ष्म रूपाने वास असतो. तुमची कुलदेवी कोणतीही असू दे, म्हणजे कोणती कुलदेवी असेल ते, तुळजाभवानी असू दे, किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असू दे, रेणुका देवी असू दे, असू दे, कोणती देवी असू दे, 3.5 पिकापैकी कोणती देवी असू, तुम्ही ही सेवा करू शकता. ही सर्वांनीच करायची, कारण देवीची कुलदेवीची सेवा जेवढी करू तेवढी घरात सुख शांती समृद्धी येते. आपल्या कुळाचं रक्षण ती करणारी असते. मग तुझी सेवा करणं आपलं एक जबाबदारी पण आहे, आपलं कर्तव्य पण आहे. त्यामुळे तिची सेवा नक्की केली पाहिजे. सोबत आपल्याला काय करायचं, या दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची. सेवा काय करायची आहे तर आपल्या दुर्गाष्टमीचा पाठ करायचा आहे. पण तुम्ही दुर्गाष्टमीचा पाठ घरात करणार आहे तर तुम्हाला घरात मांसाहार पूर्णपणे बंद, म्हणजे तुम्हाला त्या 8-9 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे पूर्णपणे. मांसाहार करायचं नाही. घरात नॉनव्हेज बिलकुल बनवायचं नाही आहे. तुम्हाला मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही. सुताक विठ्ठल असेल तुम्ही सेवा करू शकत नाही. फक्त श्रवण करू शकता. तुम्ही ऐका नक्की, यूट्यूबला वगैरे ऐका, पण तुम्ही सेवा करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. घरात नॉनव्हेज, ड्रिंक्स, स्मोकिंग असं काही घरात चालू देऊ नका. शक्य असेल तेवढं 100% पाळा. तुम्ही खूप छान राहते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला दुर्गाष्टमीचा पाठ तुम्ही शक्य असेल तर रोज 1 करा, कारण की ह्यावेळी फक्त 8 दिवसच नवरात्री द्वितीया तिथे एकत्र आलेली आहे, त्यामुळे 8 दिवसच आहे. तुम्ही रोज 1 पाठ करा. पाडव्यापासून ते नवमीपर्यंत रोज 1 पाठ करा तरी चालेल. तुम्ही आपल्या केंद्रांमध्ये दुर्गाष्टमीचे पाठ असतात चालू, त्यामुळे तुम्ही तिथे गेला तरी पाठाला तरी खूप छान राहील. तिथे गेला तरी उत्तम राहील. तुम्हाला उलट छान प्रचिती भेटेल, खूप छान वेळ. जर तुम्हाला तिथे जाता येत नाही, घरातही करता येत नाही, वेळ नाही, तेवढा वेळ अभावी, कारण मुलांचे शिक्षण आहे, परीक्षा चालू झाल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास घेणं, सगळ्या गोष्टी जबाबदारी असतात. त्यामुळे तुम्ही काय करा, मग फक्त देवी कवच वाचा. तुम्ही नंतर 2 अध्याय रोज वाचले, असं रोज देवी कवच वाचायचं आणि 2 अध्याय असं करून तुम्ही 7 दिवसामध्ये तुमचं 1 पारायण पूर्ण होईल. असं जरी केलं तरी चालेल. शेवटच्या दिवशी तुम्हाला रात्री सुक्त वगैरे सगळं पूर्ण वाचायचे, म्हणजे देवी कवचम, अलगा स्तोत्र, रात्री सुक्तम, परत शेवटचा 1 अध्याय 13वा अध्याय येईल, तो 1 अध्याय वाचायचा. आणि नंतर पुढे परत ते जे आहेत ते संतोष शक्ती, क्षमापार्थना स्तोत्र, हे सर्व तुम्हाला वाचायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे तेवढंसं तुम्ही केलं तरी चालेल. त्यांनी तुम्हाला खूप छान प्रचिती भेटते, घरात सुख शांती राहते आणि मनाला समाधान भेटतं देवीची सेवा केल्यामुळे. सोबत तुम्हाला सिंधुकुंजिका स्तोत्र तुम्ही रोज 11 वेळा किंवा 16 वेळा पठण करू शकता. ते केलं तरी उत्तम राहील. तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम, आपल्या सर्वांना माहिती आहे, महालक्ष्मी अष्टकम जरी तुम्ही रोज 11 किंवा 16 वेळा जरी पठण केलं तरी खूप छान राहील. ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. नाही जमलं तरी एकदा तरी करा, उत्तम राहील. सोबत तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काही नाही जमत आहे, म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा तुम्हाला जी जमेल ती सेवा करा. मी सगळ्याच सेवा करायला सांगत नाही, तुम्हाला जी जमेल ती सेवा करा. तुम्हाला ह्या दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये तुम्हाला आपल्या देवीच्या टाकावरती किंवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र आहे, देवीची मूर्ती आहे, फोटो, त्याच्यात तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करायला तुम्हाला 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचे. 16 श्री सुक्तम, 16 वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वेळ नसेल तर एकदा तरी श्री सुक्त म्हणून सेवा करा, निश्चित चांगली प्रचिती होते. 16 विष्णू गायत्री मंत्र, 16 महालक्ष्मी गायत्री मंत्र, 16 कुबेर गायत्री मंत्र, 16 नवर्ण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ, हे तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या.
सोबत ह्या सगळ्या सेवा करताना शक्य असेल तर बाहेरचं परान्न वर्ज्य करा, बाहेरचं काही खाऊ नका, घरातलंच खावा, ते बेटर राहील. बाहेरचं पाळा, शक्य असेल कुठे जायचं असेल तुम्हाला ती सेवा करून जा, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या, तुम्हाला खूप छान पूजा होते. आणि कुलदेवीची जेवढी सेवा करू तेवढं आपल्या रिटर्न होतं, तेवढं आपल्या देवी कुलदेवीचा आशीर्वाद राहतो आणि कुलदेवीच्या आशीर्वादासाठी आपल्याला करायचं आहे. त्यामुळे सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.